राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिरोंचा तालुका मुख्यालयाची एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन तर अहेरी तालुका मुख्यालयात 100 बेडचं सुसज्ज अशा महिला व बाल रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात येणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत। सिरोंचा येथे खाजगी मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन तर अहेरी येथे महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण आज त्यांच्या हस्ते होणार आहे। एकूणच हे दोन मोठे गिफ्ट आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोली जिल्हावासियांना मिळणार आहे। गडचिरोलीच्या दक्षिण भागातील अहेरी असेल, भामरागड असेल, सिरोंचा असेल, या भागामध्ये आरोग्याची मोठी समस्या आहे आणि ही समस्या आज या अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाच्या लोकार्पणानंतर दूर होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राणा सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून सिरोंचा येथे मेडिकल कॉलेज उभा राहणार असून गडचिरोली जिल्ह्याचा शेवटचा टोक असेल किंवा राज्याच्या टोकावरील सिरोंचा तालुका मुख्यालयी हा मेडिकल कॉलेज उभा राहणार असल्यामुळे एक प्रकारे गडचिरोलीच्या दक्षिण भागात आरोग्य सेवा बळकट होणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोलीच्या दक्षिण भागामध्ये आरोग्याच्या मोठ्या समस्या होत्या। येथील नागरिकांना कोणत्याही उपचारासाठी चंद्रपूर गडचिरोली येथे जाण्यासाठी तब्बल 250 किलोमीटर प्रवास करावा लागत होता। मात्र आता अहेरी येथे महिला व बाल रुग्णालयाचे आज लोकार्पण होत आहे तर सिरोंचा येथे खाजगी मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन होत आहे। हे दोन मोठे गिफ्ट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्हावासियांना भेटणार आहे। त्यामुळे एकूणच गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा आणखी बळकट होणार आहे। मंगेश भांडेकर, एबीपी माझा।